लई करमत आहे बाई घरात. करम ऐक काम आवरले ना काही सुधरतच नाही. काय करावं काय नाही. कसलं ऊन झालंय गाई बाई आड्यावानी. ए आई काय बसली सारखी तिथं? माझं काय डोक्यात आहे का नाही? उड्या मारू काय मग? तू डोक्यात घ्या मरणामध्ये ऊन लागत आहे. कोण जाईल कुठं डोक्यात घ्यायला? ऊन लागतं हे दिसतंय पण पोरग लग्नाला आलं लग्नाचं वय झालं ही कळा ना काय? वाटत लग्न किती वर्ष चालतं? 18 वर्षात आणि मा वय किती चालले आता? 25 वर्ष. 25 काय 28 वर्ष वय चाललंय. 3 वर्ष का वाढला गाड्या तुम्हाला कळालंच नाही? हा 3 वर्ष तुमचं चांगलं चाललंय तात्याचं तुमचं. काय म्हणजे तुमचं चांगलं चाललंय तुम्ही माझ्याकडे लक्ष नाही. अरे आमचं काय चांगलं चाललं काय नवरा नवरी काय आमचं चांगलं चालायचंय मग काय तुम्ही फिरून येत आहे तुमचं बरं आहे. माझं इथं सोपं आहे का? अवघड होतंय सगळं. मला करणार आहे माझं. करता येईल मला 2 वर्ष आहेत ना अजून त्या ग. नाही 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 नको. ती मामा आहे ना मामा पोरगी नाही का? मामाची पोरगी तू माग तिला. माग तिला? ए बाबा तो मामा पोरगी देत नसतं येडा बिडा अगं बस मला काय सांग. मला ती पोरगी करायची. मला बाकीचं माहित नाही काय. इथं घरातली पोरगी असून दुसरीकडे कायला बघायची? अरे पण तुला देणारच नाही तो मामा. कर्मचारपणा करतो. कोण चांगलं ठेवा देणार नाही म्हणजे कसं काय? तोंड चांगलं ठेवा म्हणजे घाण ठेवलं काय तोंड मी? मग तुझा भाऊ आहे तुला सांगता येत नाही का? मग मी काय सांगणार त्याला? हा, तू हे सांग तू. आकडे तुला माहिती चांगलं. आकडं बिकडं काय नाही ती त्याला थोडा दम द्यायचा. मी हा हिस्सा बिस्साचा दम द्यायचा. मग देते तर आता का आजकाल तसंच चालतंय. हा ना हा बरं चांगलं शिकतोय मला तू. अरे तू माझ्याकडे बघ ना. तुला सुनीन तुला किती काम करावं लागतं. नाही मला नाही काही काम करावं लागत. नको टेन्शन घेऊ. अरे थांब 2 वर्ष अजून चट मामा मानाने म्हणेन तुला देतो. टाइम नाही इथं काय बेकारी चालली पार. नको थांबत नाही. कसली बेकारी चालली काय नाही हे पोराला पोरी मिळत नाही. आणि वय आता 28 आता वय उद्या 29 होईल. परवा दिवशी 30 होईल. उद्याच्याला परत 30 झाल्यानंतर म्हणशील आता काल थोड्यासाठी लग्न करू. हा मग काय 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 तू अगदी आई का कोणी तू? अरे मला माहित नाही काय. मला ती पोरगी करायची ते मामाला सांग. अरे बावळटा तू ऐक जरा. आपण दुसरी बघू. मामा तुला दुसरी देणार मामा नाही. तू तोंड बघूनच देणार नाही मामा. तोंड माणसाचं आहे ना. माणसाचं आहे तुमची तोंड म्हणून तुमची तोंड अशी म्हणून माझं तोंड अशी. चांगली तू येच कस काय झालंय असं काय कळणार? काय खाल्लं होतं तू? हा खाल्लं तो टायमाला माझ्या टायमाला काय खाल्लं मला तुलाच माहिती आहे. हा ना तेच द्यायलाच नाही राहिलं. मला काय खाल्लं होतं? रताळ खाल्ला असेल त्याच्यामुळे तास झाला का पांड्यात? उपासाला रताळी खाल्ली मग त्यामुळे तिचं झालं. म्हणून तास झाला का तू? रताळी खाल्लं ती तात्यात असला. तात्या बी काय आणलाय तात्याला काय केलंय काय माहिती. काय म्हणलाय म्हणजे नेमकं म्हणायचंय काय? मला आहे ना बाकी माहित नाही काय. मला आहे ना फक्त मला ती मामाची पोरगी पाहिजे. बापरे हे पोरग येडच झालं बाई नुसतं. तुला काही टेन्शन आहे? 2 मिनिटं तू बोलशील का नाही? ती तुझी अरे मला ते हाकलून देतोय जाईन येडा बिडा काय कस काय देईन? आपण तिथं जाऊन धिंगाणा करू. काय धिंगाणा? असं बी नाही देत तशी देत नाही म्हणल्या मग कस काय नाही देत बघतो ना मी. हा अरे तू मोठा आहे का? तू मोठा आहे? ते मोठा म्हणजे मी लग्नाला आलोय. मी का बारीक राहिलो काय? अरे तुझा मामा आहे. मामा असला मग मामाची पोरगी करीत नाही काय? नाते आहे ना. अरे पण तुला देणारच नाही. तू आहेच काय? तू कामाला तरी आहे का नीट नाटका? मी कामाला आहे का नाही म्हणजे कामाला लागन उद्या परवा दिवशी मी. उद्या परवा दिवशी हा म्हणजे लागू शकतो. लागू शकतो का? वय निघून गेले हो. आता काय झालंय आतापर्यंत 40 स्थळ मोडले तुई. आता जागतिक मंदी आलेली त्याच्यामुळे काय होतंय नोकऱ्या नाही राहिल्या. हाय त्यांना नोकऱ्या नाही. अरे जमून उपयोग नाही. जमून उपयोग आहे का? ना मला पोरगी पाहिजे ती ना मामाची. नाही मी फाशीच घेईन. हा मरतो मी. मरतो मी? हा मला बाकीच नाही. अरे येडा बिडा काय? तू माझी चेष्टा नको करू. तुला माहित नाही मी आताची पोरं काय बी करू शकते. काय बी करू शकतो? कालच ते माझं ए बाबा चल तुझ्या मामा मामाची पोरगी पाहिजे. मिळ नाही तर नाही मिळ तू मन बोलायचं. चल बाबा चल. खाते मग कर. चल बाबा चल. म्हणजे काय तर ते बाप काही कामाचं नाही. आणि मग तूच काय कर पडी पांडे झालं का? गाव काय लावली ती अहो चालले बाहेर थोडं. बाहेर म्हणजे गाव हिंडून झालं का? मग आता दुसरी गाव एवढा लग्नाला आला. दाढी मिशा सगळं आलं. मग तू लगीन सुद्धा कळाना लग्न करायचं पोराला. तू म्हणतो मी 28 वर्षात झालाय. झालं असं ना. मग खालची आळी वरची आळी सगळी हिंडून झाली. गावातलं फडी करतोय माणूस. मला पोरं म्हणतात. मग काय वेगळं जगा वेगळं करतो काय? अरे मग काय बघा जाऊ दे. काय लग्न करायचं म्हणतो काय पांडे? आता काय थोड्यासाठी लग्न कुठं कुठं वाढीतो मकार जाऊ कुठे फाशी करून मी सांगितलंय. मग थोड्यासाठी लग्न करतो. बाप आहे का कोण म्हणजे मरायची म्हणतो? जन्मच नव्हता द्यायचा मला. अरे आदू पांड्या तुला काय वयाला मला घालायचं काय? जन्मच नाही द्यायचा.
अरे मग आहे माझ्या डोक्यात, तू काय एवढी काळजी करतो? मी चांगला खेळ केला आणि मला आता लावलंय म्हणजे आताच करायची म्हणतो काय? अरे अजून 8-10 वर्षात तुला ठेवीत नाही मी, तुम्हाला तू नको काळजी करू अजिबात. 10 वर्ष लग्नाचा 10 वर्षात मीच राहतो का नाही मला माहिती. वर्षात ती 40 वर्षाचं होईल. अजून बारीक आहे पोरग, काय हा, मग बारीक काय आहे. करायचंय? तू काय काय ती तुला कळतं का नाही काय? खरंच बारीक आहे खरंच. अरे बारीक उंची बारीक आहे माझी, वय 28 आहे. अरे तिथं गोळ कधी रे, होतं काय नाही तुम्ही? का? मग असं तुम्हाला हळूच सांगत जा ना. काय मला सांगत? वाटलं अजून पांडे बारीक दिसतोय. काय खाल्लंय तुम्ही काय आता वागणं वयाचा केलं? मी कशाला विचार केला? मला गाव चालवावं लागत पांड्या. मला काय म्हणायची मी आता यांना प्रत्येकाचे जर वयाचा विचार करीत बसलो तर मला रोज कमी लग्न जमावं लागत. सांग- तुम्ही बाकीचं बोलू नका, पोरगं इथे. पण बाकीचं बोलू नका. प्रत्येकाचा कुठं म्हणतात. तुमच्या मेवण्याची पोरगी आहे, मामाची पोरगी, ती मला पाहिजे. मी जे सांगितलं तुम्ही काय तू काय दुसरी निसते अशी पोचली का आकलीने पोचली थोडीफार? तुमची अक्कल गेली का कुठं? माझ्या भावाची पोरगी म्हणतोय त्यो उजव्या हातावर करायची. घ्या. असं होय. मग मामाची पोरगी नको का करायला? आणि मग तो डोकं लावायचं तिथे. ते मला बरं, एक काम कर. त्याकडे बघितलं ती नियोजन बघू काय असेल ती. तुम्ही मला काय पहिलं करा- जेवायचं बघा. मला एक काम सांगा, ते राहू दे, लग्नाचं मी करतो, मला जेवायची. चल जेवायला. चपलेने हाणते हे तुम्ही काय कमावलं आजपर्यंत? तुम्हाला जर लोक चपलेने हाणीत असते कोण आणतंय चकलं? माझा भाऊ याच्याकडे बघितलं. कोणाला हानी? त्याची काय ताकद आहे तुला आणायची? अरे रिल्ली तरी बघा होईन त्याचा. हे काय म्हणताय? अहो, याच्यासाठी त्याची पोरगी अरे पण मग- काय करीन त्यो? काय करीन म्हणजे? काय आपल्याकडे काय कमी? नाही आपल्याकडे कमी नाही, नाही ह्यो माणूस- आपल्याकडे सुनाची कमी नाही ह्यो माणूस आहे ना, मला लग्न करा आणि तुम्ही सुखी राहा, मला काय म्हणणं नाही. हा बरं एक काम करू, लग्नच बघू, जेवायचं बघा ना. काय माणसं आहे तुम्ही? जेवाय मागतंय जेवायची मला, तुम्ही खाऊन पिऊन निघालाय. आधी लग्न माझं आहे हा. आणि मग जेवायचं. तसं भाकर तुकडा मिळणार नाही. म्हणजे इथे असं जर सपोर्ट म्हणायचं, आधी लग्न पांड्याचं नंतर भाकर राजूला. तिथे. हा, हा. कुत्ता आदमी. अरे काय धंदा लावलाय पांडे? अरे एवढं लग्न म्हणजे काय असं विशेष वाटलं का तुला? लग्न करायची. अरे मी किती पास अरे लावलंय काय मला तुम्ही- विचार. अरे 18 वर्ष लग्न केलंय आजा सांगून गेलता. 18 वर्ष लग्न केलं. अरे मग तिथं झक मारली ना, मी नसतं केलं ना, असा हिंडत असतो ना तर माझ्यासारखा सुखी कोणी नसता. पुढं चांगली माझी काय हल्ली म्हणले? सगळी. नाही ना काय काय नाही. म्हणले? तुला कुठं काय म्हणलो मी पांड्याला सांगतोय माझा अनुभव पुढचा. नाही नाही, मग तुम्हाला लय त्रास होता होता. करा सोडून दिलं लवकर. नाही आता काय होतं, आता कसं झालंय, आई बापाने गाड्या टाकून दिली, हिला कोण नाही राहिलं तिकडे, हा. कोण सांभाळीन? पुण्यवान माणूस आहे. त्यातली त्यात तो झाला. बर का? कस काय झालं मी? खेळता खेळता हा ते मी ए, तेच म्हणतोय. पागल माणसा. म्हणजे काय ह्यो पांड्या कोणाला झाला मग? खेळता- तुम्हालाच खेळता. झालो मी. बावळट आहे, बर का? माणूस कान. पण एक काय बांध म्हणला इकडे माझं काय नाही लावलंय. काय मग करलं पांडा काय मानगड लग्न करायचं. लग्न करलं पाहिजे का नाही नाना? मस्त मी पोरगी बघितली दोन तो बापांमध्ये खेळ घातला. हे माणूसच काय खेळ घातला म्हणजे काय झालं माहिती का? मग गावात तिथं समजलं लोकांना जाऊ द्या नको बोलायला. नाही नाही सांगावं जुळत लागलं. होतं बाबा जुळत आलतं पण काय पार्सल. समजलं? आपण गेलो नव्हतं पोरगी हा बघा. मग गेलतो. या भाडकामुळे मोडली सोय. आता मी काय केलंय? चांगलं कधी करताच नाही आलं. चांगलं नाही तिथं समजलं नवरलेच बापले लपडे पोरी. मग आता मी तरी काय करणार आहे? काय जगमा आता कोणी सांगितलं असं? आपल्याला बरं का? याच्यामुळे सोयरीक तू शांत राहा जरा. आपल्याला मी राहायचं बरोबर नाही. करतो. नाही बरोबर काय करतो तो यामुळे सोयरीक मोडी. अहो पण मला काय म्हणायची? ती सगळी त्याच गावातली आपल्या गावात तुला महत्व होतं तिच्या संग बोलत नको जात जाऊ काही संबंध आता नाही. बोलल्याने काय होते? काय फरक पडतो? गरज नाही पोरात लग्न होत तर पोरग पडायची पळाली ना. बरं मला काय म्हणायची? संगी उजाळा झाला ती. पोरगं काय पडायचं. सांगितलं? काय कारण आहे पोरगं म्हणजे आता घरी राहिली असे नाही जर मला वाटलं का कुणाच्या पोटात पोरगं ठेवून आलंय. नाही यार, काय 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 बोलत काय? शांत बसतो तुम्ही काय सांगतो आई आणि तू थोडं नीट राहा रे. आणि मग मी काय आता गावाची इज्जत जायला लागली पारण काय मला काय म्हणायचे माझं काय म्हणणं आहे नाना, लय डोकं शिरायला लागलं. लागतो साऱ्या दुनियाच्या गावात आणि तू मला लागला सांगायला तुला मी 6 वेळा सांगितलं. त्याच्या माग कारण आहेत. काय कारण आहे ते? आणि लोकांच्या पोरी बघण्यापेक्षा हिच्या भावाची ना. शेण खायचं कमी करा. तात्या साहेब. खड्ड्यात त्याचं काय करायचं आम्हाला त्याचं तू कोणत्या बाय बोलशील पण गावात जायला लागली ना पार तू याच्या बाय पोरग पडायला लागलं. ते काय म्हणतात माहिती का? मला ताण झाला लग्न करून. जरा दंड काय चालले. नव्हतं मग कोणी नाही सांगितलं? नाही आता हे झालं उद्या वाढून ठेवला, आता खर्च निस्तरणं बी गरजेचं आहे ना. अरे बाप जर चांगला असला ना तर मुलाला सोयरी येते. हा, बापाच्या तोंड बघून येत. बापाचं तोंड बघा. माहिती बापाच घ्या तोंड बघून. नाही मी काय नाही केलं, पण काय आता काय हा, होतं? काय नाही. काय सगळी थुतू झाली तू ती सोयरीक मोडी मी होता अहो, नाही तू तसा नाही तू तसा आता- मला ते पाहुणे म्हणे नाही हो, लय लपडे करून माणूस येतील नाही द्यायची आम्हाला पोरगी. नाही नाही ते आता आता काय करावं म्हणलं बरं आता तू मागं घेऊ नको. काही भावात त्या तुझ्या भावाला सांगायचं पोरगी मीच करणार. आता तुम्ही जा मोडा. मी कशाला जातो तिथं? तिथं नाही कोणी तिथे कोणी ऐकायचं? त्या गावात काय माहिती एवढं क्रेडिट वाढलं बरं. आपलं क्रेडिट आहे का नाही कुठं? एक काम कर ना. जाऊ दे गप्पा लग्न होतं. हा. नाही दिलं नाही पांड्या जर समजा तू नाही म्हणलं तो हिशोब तुटून राहायचं. हा, मी म्हणायचं. तिला सकाळी सांगितलं.
हा सकाळी सांगितलं त्याशिवाय पोरगी भेटणार तर परत लग्न 27 चाललंय बाबा ठेक काय तू 27 काय 28 नाही लग्न लोक नाव ठेवायला उलस दोनच कमी नाही ते 30 गेलाय 22 वर्ष पोरांची लग्न झाले 4-2 वर्षात पोरं होते तुम्ही काय त्याला सांगता तुम्ही मोडलं ना झालं असतं ना त्याचं लग्न झालं असं. तुम्ही काय त्याला सांगता तुम्हाला सोन्यावानी पोरगी बरं पूर्ण पोरग पसंत पडे या भाडकामुळे जखमारी झाली आता काय करणार मी तरी मला माहित होतं की त्यांना माहिती तिकडे जापला करायचा आणि लफडे बरं तिथं मस्त आलं तिथं ते काय म्हणले आई एक नंबर आहे आधी- चांगली, स्वभावानी सगळं चांगलं आहे, पण बाप लय नाला की कान म्हणजे फडा गेलं देऊ म्हणजे. म्हणजे नका. आई चांगली म्हणली होती का कोणीच वाईट म्हणत नाही तिला ती वाईटच नाही तोंडात फटकाय म्हणून तुम्ही काय बी तिचं नाव घेतात काय अरे काय लोक मी उलटा कारभार आहे जेव्हा सारखा माणसाला नाव ठेवते चोप देऊन तुम्हाला घरात आहे ना, बांधून आणायला लागायचे तुम्ही तुम्हाला 10 वेळा सांगितलं तुला गावात तिचं गावात जायचं बंद करायला बांधा घरात बांधाय काय कुत्र्याच पिल्लू आहे का काय? हा, कुत्र्याने बांधायला बांधायचं पोलला भाकर लांबून टाकायची खा मग ती जागा साखळी बिकळी लावायची काय काय बरं करायचं तुम्ही? सगळं काढून घ्या डाळिंबाचे पैसे आले चालले बायांना ऊसाचे पैसे आले चालले बायांना काय दुसरा उद्योगच नाही मला घरात घ्या टाकेल कोण घर बांधून हा मी दिले घर बांधून काही बकर नका उद्योग वाढायचे काम यांचं नको ऐकू. मानव मारायच नाही मारायचं नाही, नाही, पूजा करू काय मारायची. तुला हाणायची नाही गेले वाहन त्या संजय ठेकेदाराला पैसे कोण दिले 3 लाख रुपये मग त्याला ते काय काय फुकट दिलेत काय त्याला याजन दिले सगळं का? काढून दे याची येते मग याजन दिले असले तर मग नाही. मोबाईलच नाही पांढे ठेवीत मला काय कळतंय मोबाईल गावात इकलं काय काय पाटा 3 लाख रुपये तिला दिलेत ना तुला तिला नाही दिले त्या ठेकेदाराला दिले घर कोणाचं बांधले तीच हा, मग तिच्याकडून 3 लाख रुपये उद्या सकाळी भेट तुम्ही मागायला जायचे हा जायचं हा, पैसे दे ते काय मला. फुकट दिलेत का काय जर नाही आले ना नाही आले नाही, त्याला घर नाही. उलटा बांध. तिला बांधून टाकायची करा याला नाही, याला कुत्र्या बांधायचा हा. आणि तुकडा बाहेरून टाका तुम्हाला हा, पक्क्या साखळी बांधून ती बरं, तुम्ही आताचा माय बी ओळखीचं हिला आहे. म्हणलं काय नाही, मग नाही, काय? ऐक ना 2 हा, मिनिटं. हा. मी मागून येतो हा तुम्ही पहिल्यांदा जातो ना मी मी बनवतो त्याला बाबा माणूस आहे. लग्न करणं गावात गरजेचं आहे. पैसे हे नाही वाटले. काय तुम्ही राहीन तसंच तुला तर काय- मी आता मी जरा आत येतो दोन सोयरी की मोडले तळमुळे याला पुढे पुढे सांगितलं नाही मी त्याला म्हणलं नाही बा त्यांना नाही पसंत पडत नाही पसंत पडत आता कवर सांग मी माग सरतो याला पुढे सोडतो ते मला 3दा म्हणला ना काय झालं पोरगी तर म्हणली मी पसंत आहे ना आता काय झालं म्हणलं आता त्याला सांगू बापाच याला नाही म्हणजे विचारलं नाही. बापामुळे मोडली लेखाची सोय आई शपथ खोटं बरं. बोलणार नाही. आईला काय उद्या वाढ नाही तुम्हाला जर नाही म्हणला ना तुम्ही विसरून बी जाता ना तुम्हाला पोरग आहे म्हणजे या का नाही? एक बधीरपणा असतो होय कुठं बापावर लय विषय असतो लग्नाचा हे बरं मी उद्यापासून गावात जायचं चांगलं वागा जरा बंद काय करता आज म्हणलं का बंद करा म्हणून नीट राहा जरा तुम्ही गावात आपण पुढे चला मी बाय माणसाची नाद नाही लागायची काही चला चार तू नखरे बंद कर जरा शिक लग्न होस तर पोराचं त्याच्या आईला म्हणून आणि बघ ऐ पांड्या तुम्हाला एक सांगतो इथं मामाचं घर आलंय जवळ हा मला माहिती ना जर पोरगी नाही दिली तर डायरेक्ट हिस्सा मागायचा हिचं माग तू कमी नको पडू हा. आणि मी पण आपण हालायचंच नाही तिथून नाही हा, जशी माया आजच्याला- फांदी ना तशी तिथं डबल टाक काहीतरी मिळणच नाही तर एखादी वजन पडन का तोय पडन ना बाबा नाही तर माग टाकी बिकी बांधा याला पांड्या एक तर पोरगी तरी मिळेल नाही तर हिस्सा तरी मिळेल हा कोणचं तरी आपलाच फायदा आहे जाय ना 4-2 एकर तर येईन ना तुला तुम्ही तसं दोघंच बी तुला बहीण काय भाऊ घेत आहेत ना. नाही ती तुला साडी सुद्धा घेत नाही ती. हा. मग एक काम कर 4 एकर जरी आली तर कोटी भर रुपयाची येईन जाऊ माती नका कोयना पांडेच लग्न पोरगी अशी पळदीन दुसऱ्या घरची त्याला काय लागत हा, रे बाबा ठीक आहे हिला सांगत जा हा तू गं बस बघा ही यांना कोणी विचारीना ना बिचारीना तू बघू ना वजन पांड्या मला काय ऊन लागत आहे मोकार तुला ओळख नाही ना आणखीन गुरी होची सांगतोय ना जरा म्हणजे पडन का गोरी होईल नाही नाही गुरी होऊन जरा हवा लागते ना ती मोकळी. हा. तर वजनात बस संतोष मामा आहे संतोष मामा जीवला का जीवाचा इकडं हो मामा पैसे बसा जरा तो इथे विचाराने आलं रावले राम 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 माझी राम राम काय रेलो नाही बा पाहुणा आयला पंचायत टाकून येत का तेव्हा तुम्ही काय झालंय उन्हाचे दिवस येत हा हा गाम पुसू पुसू जाम बरं आहे का मामी तुम्ही लय आईस मध्ये बसले होते लोक काय करता कोणाचं काय काम आहे? पांडा इकडे ते खाता पिता तसं वाळून गेले मामा. काय झालं रे तुला खरं होय मला होय तुम्ही दोन्ही एक आईची लेकर आहेत का हा एक आईची आहेत आम्ही मामाचं काय असा कमी झालं फाटा का? कसा पडला तुमच्या काय कमी पडलं फाटा का लगेच पुरली अरे काय बहीण होती अशी होती निसती काय आपल्याकडे येऊन झाली बहीण माझ्याकडे अशी होती ती नका सांगू अशी होती मग आपल्या माळ्या माकड आलत का हा. तसंच झालंय मामा काय तसंच दिसते मामा तू माझी स्टिंगल करायला पाड्या रपाट्यात पाडीन तुला तुमच्यासारखं दुसरं एक मा माणूस पाहुणी जागा का सासरा व्हायचा घरी काय आता. म्हणते, मामा ऐक होता ना. पहिला
बोल ना, आम्ही कायसाठी आलो माहिती का एवढे जेवायला असतात. हा आमच्या घरी पीठ नाही राहिलं म्हणून तू तिथं आलोय. आता काम नाही उन्हाळ्याचं येतं जातं माणूस. आता मी नाही येत का तुमच्याकडे? हा नाही बरं बरं झालं तेवढं. तुम्ही जरा पाहुणचार करतात. अरे दादा आम्ही काय म्हणते आम्ही कायसाठी आलोय पुढे काय सरबत करा. आमच्या घरी साखर नव्हती. सरबत हा करा. हा, नाही नाही, साखर नव्हती आमच्या घरून तुझ्या घरी आलोय. ओ मामी पायल कुठे असं खेळायला गेली खेळायला? खेळायला म्हणजे अजून खेळती काय पोरगी? दुकाने मोठी झाली पोरगी बारीक आहे आमची. आम्ही वाटत 22 वर्षाची पोरगी राहतं काय बारीक आता बारीक अरे आहे. पांड्या आई काय बापाला गोटी लहानच खेळतो असतं का? लेकरू. मला तू सांग आपला पांड्या गोटी खेळतो नाही हा, हा, बरं. आणि मग कशी किती असं पोर खेळायला? गोट्या खेळत नाही, गोट्यावर खेळत होतो. गोट्या नव्हतं खेळत, गोट्यावर बॉल खेळत. परा दिवशी सोन्याची टोपी आणली होती पांड्या खेळता खेळता. सोन्याची टोपी आणली होती. हा तरी ते सोन्या म्हणलं करडत आला बा एवढा. घरी आलता. हा मामा बरं आहे का? नाही एकदम ओके. कायसाठी आले कशासाठी बोला ना ताई. चिया काय अरे आजच बोलत ती, करणं का तू. पाच कळवू. चहा करायला माझ्या चहा नाही पेत काय मी. मग तू काय त्याला झालं? वाटलं चहा तुझ्या घरी घातली. साखर नाही राहिली म्हणून चहा प्यायला इथं आली. चहा आता ऊन आहे एवढं म्हणलं सरबत कर. थोडं कमी बोला ना. ए, हा, बोल. आई बोल. बोल जरा वजन टाक. कायसाठी आले कशासाठी बोला आता मला काय मनातलं कळतं तुझ्या काही? काम असेल ना माझं. का माहिती नाही भेटत का आम्हाला काहीच नको. काय म्हणले शेरवा आणते काय उद्योग घे राव काय मोकारी काय लावलंय? तिनं लावली का आमची इथं? शरबत म्हणले मला वाटलं शेरवा. वहिनीला वाटलं तरी दोघं जण शेरा वाढायसारखे तसेच दिसते. शर्वा. बापल्या तसेच गप गप आपल्या घरी काय मस्त होती ही काय यांना काय माहिती शेरवेतलं सर्व म्हणजे काय? म्हणजे काय असतं रसा रसा. आम्ही काय खातो काय? हा नाही आहे, तुला काय माहिती तुला नाही कळत आणि यांना नाही सुधरत. आई बोलतात मामी. बापल्या दोन्ही येडच येते. आळंदीला होतं, ते पाळत घातली त्यांनी, आम्ही त्याला आम्ही कसं करतो दोन एक शिट्टी काम कर. घालते. बरं, ए, पाहिली तात्या, का आम्ही कायसाठी आले? मी आणि पिठान त्याला पिठान पाहिली बरं पिठान. काय आला? तो माझ्या घरी पीठ नाही काय पारत? अरे मग आली काय रे तू? तू बोलून दिला तर बोलू का नको? आम्ही महत्वाचा विषय आहे. तुम्ही ऐका बोला. बरं दोन पोते गहू घेऊन जा. अरे अरे आमच्याकडे भूत आलाय. डान्स सुरू बोलायचे. आले का राहू दे तुझं. ए, तुला बोलता येते का? कर सुरू मी. ते बोलू ना द्यायला काय करतोय? किंवा पार्थिव बद्द गहू घालू कान बाजरीच वाढू कान ही चालू केलं का दोन तुम्ही? गोण्या न्या, एका गाव चालवणारा माणूस आहे. एका मिनिटात याला सरळ कर. कापसाच्या गोण्या. मग काय मग आता काय शिकायचं राहिला का तेवढा? ए बाई तुला नीट बोलता येते का? ए बाबा ऐक तिथं माना मला एवढा time नाही राहिला. द्यायचा नाही. 10-5 लागतात का तुला? मला नको ते 10-5 तिकडे पेटून दे इथं मला पोरात लग्न करायचं ते बघ. करा ना तिकडे इथं कुठं? बघू ना बसतोय मग. तिकडं कुठं आम्हाला इथं करायचं आणि तिकडं कुठं इथं कुठे मामाच्या दारात असतं काय? पोरगी हा, कोणाच्या बाशी दारात? असती तर केलं असतो मामा दारात. अरे आता ही बाबा, ए, तुझी पोरगी माझ्या पोराला दे. हा ही महत्वाचं बोल. पोरगी मग अजून बारीक आहे राव. शिकती 22 वर्षाची. अजून लहान आहे हा, ती. एक नंबर माझ्या आहे. पांड्या गोट्या संग खेळतोय मग ती बारीकच नाही का? मग थांबून जरा 4-6 वर्ष अजून. मामा अजून हा मग काय अडचण आहे? चांगलं आहे आमचं. नाही बा, मला आता पुरीत लग्न करायचं. त्यांची पोरगी 30 जाईल आणि माझा पोरगा 40 जाईल. तुला काय ही तुला काय अकल बिकल आहे का नाही? त्या पुरीला लग्नच नाही करायचं मला. हे आताच नाही करायची का? मग चांगलं शिकवायची तिला, नोकरी लावायची. असं आहे होय. हा आम्ही शिकवतो ना, नोकरी लावतो की आम्ही होय. तुला काय करायची इथून पुढचं शिक्षण आम्ही करतो असंच म्हणलं तायडी दिली त्यावेळेस. आणि मग तिला काय कमी शिकवली काय? किती शिकवलं तुला? ग्रॅज्युएशन करून टाकलं ना फिट डायरेक्ट. नाही म्हणते. काय म्हणली? आणि मग असं बोल ना जरा सरळ बोल की. तिचा विषय संपला आता आपला आता काय हिला परत शाळेत लावू का? माझं कसं म्हणणं होतं, जुने सोयरे नकोच, आम्हाला नवीन सोयरे बघायचे. असं आहे का? आणि तुम्ही तशी बी लय करणीचे कुळे येत, हा आम्हाला कळून चुकलं. डान्सर माणसं आहेत आम्ही. हा, हा. असं आहे, हा. त्याच्यामुळे नको वाटतंय. नाही आपली बारीक आहे अजून, इतक्या लगेच लग्न नाही करायचं. तुला मी एक सांगू का? हा. तुला सविस्तर बोलायचं का? सविस्तरच सांगतोय मी. आम्हाला आठ मला दिवस आहे पोरीचं लग्न पांड्या, करायचं याला मामा आहे तुझा, जरा व्यवस्थित बोल. मी बी सविस्तर सांगतोय. काय दम देतो काय? तिला समजतो का? चौरीबद्दल बोल त्याला. प्रेमाने सांगतो असं. हा. असं प्रेमाने सांगतो मी. असं. ए दादा मला स्पष्ट बोल. जाऊ दे ते खेळायचा टाइम नाही इथं काय खेळायला बोलू नका. माझ्या मागं कामं असते. कामं नाही ती पोरगी देणार आहे तू आम्हाला नाही देणार ना? बघा बरं बघा का बरं का नक्की ना. नंतर रडू नका मी तुम्हाला आता सांगत हा. रडायचं काय विषय आला? परत रडला तर डोळ्याचं पाणी सुद्धा पुसून देणार नाही. हिस्सा टाक. आईचा हिस्सा. काय तुझा काय संबंध आला? नरुट्या तुझा काय संबंध आला रे? बोलते ना तू थांब. तुझी आई मी बघून घे. मामा आहे. पोरगी देणार आहे तू? तू? का दुश्मन आहे? पोरगी देणार आहे का? नाही पुरीच नाही, मला लग्नच नाही करायचं आता. नाही ना? कधी याचा विषयच लांब राहतो. तुझ्यापेक्षा कंस मामा बरा. हा. माझ्या वाटेची उंदीर मामा बरा. हा ही महत्वाचं आहे. माझ्या वाटेचा हिस्सा टाक. काय? काय द्याय तुला? नको देऊ हिस्सा दे माझा. नको देऊ बाबा पोरगी नको देऊ. तसं बी तू तुझ्या वाटेत तुला जुन्या स्वाऱ्यात नाही जमत नवा कर. तू तुझ्या वाटेत जमीन विकून टाकलेली राहिली सगळी माझ्याच वाटेची. आता हे जो तू खातोय तुम्ही ना बायकोच नावा करून टाकली. कोण
अरे बायकोचं नाव काय काय होतं? येड्यात काढतोय तिचं काय दोघांचे होतं? नाव नाही नाही आहेत नाही आपल्या बायको त्याच्यात. बायको बायकोला नाव तुझी काढली तुझी बहिणीने नाही तुझ्या बायकोच्या नाव केलेली हा. खातोय बहिणीचा आता तू तुझ्या वाटीची गप्पा नको हा, आणू. मी इकून टाकली. हा तू येड्यात काढ नको मला तू तुझ्या वाटीची कुठं टाकली ना माझा हिस्सा ए त्याच्यावर एवढं गावाठत काय बोलता उठून उभा राहा आम्हाला टाइम नाही आम्हाला चला इथं आमचा पांड्या हिस्सा घ्यायचा आपला हा, शांत मग. बस. इथं काय भिकारी चल, काय चल, नाही, चल. 15 गुंठे आहेत, एवढे घेऊन टाक मग. काय हा, 15 देऊन गुंठ टाक, साया दे, चल. मग. तिथं. काय बोलत तुला का ही काय बारकाली पोरं बसले तुझे रे 15 एकर वावर आहे. म्हणजे किती 15 गुंठे. बनवून आले तर एका विचाराने आले सारे एका विचाराचं यांचा काय हा इथं पोरगी तुला जायचं नवरा इच्छित बायकोचा एक विचार नाही, नाही नाही. का? तुम्हाला पोरगी मागितली तर पोरगी देऊ वाटाना हो. ती कुणाला जाणार आहे पोरीला जाणार आहे तुमच्या मग दुसऱ्याची लेकरं आणि आम्ही काय आहे. कटोरे घेऊ का कोण? आणि घ्यावाच लागेल आता काय पर्यायच काय राहिला आता तू दुसरीकडे पोरगी दिली ना तुला तेव्हा कठोरच बरं घ्यावं तुमच्या दोघांकडे लागेल. बघू. पण तुझी पोरगी माझ्याकडे तुम्हाला असं तुला वाटतं का? कठोर मी घ्यायची, पोरगी द्यायला तर नाही. भरपूर नाही म्हणलोय पण मला आता लग्न करायचं नाही थांबा 4-6 वर्ष नाही ना, आम्हाला नाही दाबायची. 4-6 वर्षात पोरगी जाऊ दे 30 आणि ह्यो जाऊ दे 35 जाऊ पोरगी बारीक आहे आमची अजून नाही नाही, बारीक आहे. अरे, पोरगी पळून जाऊ शकते आता तसं होऊ शकतं त्याचं ए, काय नाही. भांड्या, काय घेणं देणं नाही. काय याला खबर पोरगी का? नाही द्यायची विषय संपला, आमचा हिस्सा हिस्सा दे. द्या. आमचा हिस्सा द्या. बघ चल मला हे काय सांग. करायचं? चल गावात. शेपूट तरी नाही दुपाटनं तरी दी जाऊ दे. कोणचं देतो बघ पोरीला विचारायला चल, लागेल चल, चल, कर तिकडं, चल. पोरीला शर्ट जरी दिली नाही, 10 रुपये तरी. कोणचं बी तुला जी सहन होईल या, ती दे. ना ना चला, तुम्ही म्हणले, चला, या. पोरगी बघायला जायचं आपलं म्हणलं, चला आता मागे. ते कॅन्सल झालंय पुरीचं उठा ना मग बसले का आले? जाऊ उठा. नाही नाही कॅन्सल झालं म्हणलं इथं काय बसायची गरज आहे तुला तरी बस तीच इथं जर तो भाऊ तुला बघत नाही भाषा हा. मामा बघत नाही दोघ जण बसत होता भाषेत सांगायला नाही, पाहिजे ना नाही, नाही. मामा पोरगी जर दिली नाही ना अहो, आमचं फिक्स झालंय दिली नाही ना ए. गप्पा येणार होता तू हिस्सा घ्यायचा ना आपल्याला हा, हिस्सा. आमचं फिक्स झालंय त्याच्या वाटणीच त्यांनी विकून टाकलेली जमीन राहिली ती सगळी माझ्याच वाटणीची राहिली बाकी देऊ हा. नका. ए, त्याचं लिहून द्यायची गरज नाही लागत आता लग्न करीन ना? नाही लागत तुमच्या परिसंगच करीन उतर तो नाव आहे हा माझंच नाव आहे. मग तुला काय लिहून घ्यायची कोणाकडून अरे. ठीक आहे. तसं नाही तो खातोय ना ही आणि खायचं नाही अरे उद्या तो सांगितलं नाही चल वावरात उभा राहायचं नाही याला काय विचारायची गरज आहे सगळं झालं मग काय म्हणे पोरीला विचारलं पाहिजे नेमकं हा, हे काय. महत्वाचं हा, point आहे. असं आहे मी point. मागा जरूर म्हणतोय पोरगी कुठे गेली आम्ही वाढूच पुरी बोलतोय पोरगी खेळायला खायला गेली. नाही गेल म्हणतात. ती हा, का? काय म्हणणे पोरीला विचारा पोरगी जर म्हणली मामी. लग्न करायची तर लग्न करू नाही पोरगी म्हणली तर कॅन्सल हा ए, पायल इकडे रे. पायल बोला पोरीला काय म्हणते खेळायला गेली. दिसतं घरात- का? घरात- पोरीमध्ये घरात. खेळायला. 24 वर्षाची घोडी कुठे खेळायला जाते की ना, ना. तू लागली मी सांग. घरात- बारीक आहे अजून पोरगी घरात घालून लपावली मध्ये खेळा गेली आता विचारा हा, कसं काय काय झालं बघ आत्या कधी आले हॅलो मी आता चाले हा हे पांड्याच्या सैनिकाला आलतो आम्ही पण ते काही जमली नाही म्हणजे बघ तुला संग लग्न करायची पप्पा तुझं नाही म्हणतोय का बरं मला पाहिजे नाही देणार हे पांड्या गप्पा तिला मी आधी तुम्ही शिकवून का नाही ठेवलेले आहे. म्हणताय? ती आपल्याकडूनच आहे. पाहिजे. तो बाप आहे कोणी मी मला नाही देत तुला त्याला हेच पाहिजे अहो पण अरे आपल्याकडूनच आहे. अरे ते पिऊचा तू केवढी त्याला तू काय शिकलेला झालं? नाही तू शिकलेली कसा मिळवायचा आहे तुमचा अहो असं काही नसतं प्रेम आहे आय, आय, आमचं आय. एकमेकांवर असं काही नसतं याला म्हणतात पोरग हाईट कुठे आहे, काय रेषी कुठे आहे? जाता आडवल्या वाटा लहानपणापासून ही बरंच वाटा. होता म्हणजे मला गाडीत होते काय हा. काय म्हणले हे ते म्हणले, आमची पोरी नाही करायचं लग्न आमची पोरी खेळत अरे नाही मामी. म्हणे. वयात नाही. अगं आता हे वय माझं खेळायचं राहिले का मी मैत्रिणीकडे गेले अरे यार, होते मला पैसे. काय ते माहिती? म्हणले, म्हणलं जर 4-2 वर्ष शिका अजून त्याला पूर्ण शिक्षण होऊ दे मग करू लग्न होतील ना ते मला शांत बसून ऐक अय, तुम्ही शिकवाल ना मला नंतर हा, मी सगळं सर्व सर्व काय काय हा, माहिती तू ती? किती शिकली तेवढं हा. शिकली येते पोरगी तुमच्या अरे, हातात मी नाही. येणार फक्त करता तिथं. तुम्ही घेणं देण्याचं. मी असल्या काय मेंटलच आहे नाहीतरी पण आता विषय असा आहे ना होय. ए, मिडी असले ऐका ना आता विषय असा आहे पोरगी मेंटल आहे बरं मला काय व्हायचे असू द्या, आम्ही दवाखान्यात लग्न नेऊ. करायला तयार आहे त्या संग. मग आमचं आता मग लहानपणीच आता ठरलं आता ऐक होतं ना. ना लग्न करायला तयार आहे ना मग आत्याने जमीन तुझ्या बापाच्या नावाची करून दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे ना देते ना मी कुठे म्हणले हा, त्याला नाही तर एक मी बाहेर त्याला झालं आधी काय पाहिजे. म्हणले त्याला आधी काय म्हणले त्याला तोंडावर विचारायचं नाही, त्याला नाही. काय म्हणले पोरगी दिली तर जमीन तुलाच राहू दे बरं का नाना? आणि पोरगी नाही दिली तर माझी जमीन मला देऊन कारण टाकायची मला आहे ना हा. आमची जाऊ दे, त्याचा काही विषय नाही विषय असा आहे आमचा लग्न झालं मला अजिबात भरोसा नाही कुणाचं मला त्याच्यामुळे भरोसा नाही ए, कुणाचा भरोसा नाही? नक्की तुमचं आता गरज मला एक सांग नक्की जमवायचं आलं. चांगलं ठरलं आलं. नाही तर कशाला आलं? मला हाणू नका चांगलं करायसाठी आलो 2 मिनिटं ऐका म्हणजे मला- चांगला असं करतो का तुझा बाप एक ऐक 2 मिनिटं तुझा बाप एक पटे तुझी आई 2 पटे
उद्या ज्याला पोरगी करताना बिचाराला कटोरा घ्यायला लावतात. पाहायला लग्न करायचं का? करायचंय मग. हा मग करायचं. तू हाताने पायाचं घर पाडून आणतोय, काय करू मी तरी तिथं जा. जमीन करून द्या जा. मला. आणि मग त्या बघ. लग्न. मग आत्या म्हणते ना देते करून. डोक्यात लागली काय काय आज भर ते बापाला जमीन नाही राहिली. सगळं लग्न करून करून तिच्या बहिणीचे लग्न ए, करून थांब ना. अजून काय जोर जगन तू आता पण आत्या म्हणली ना आपल्याला भरोसा नाही तोंडावर पाहिजे खरं पाहिजे. याला किती घरामध्ये? बरं ह्यो काय सांगतोय तिकडे तू देणार आहे ना करून तुझ्या बापाला नाही, विचार, काय म्हणले मी आले, आले. आधी, हा. तसं नाही बरं, बरं आत्या, माझा काय विषय आत्या, बरं दे का गं करून. हा, लगेच. इकडे लग्न आणि इकडे जमीन नाही, नाही, नाही. आधी नाही, नाही, तुमचा नाही, काय भरोसा आहे तुमचा भरोसाच नाही. हो, बघा ऐक ऐक आता आपण पोरगी जर राहू. पोरगी तुमची बाजू धरली अरे तुम्ही पोरगी म्हणली बरं, "मा, प्रिय आहे ना, आता तुम्ही पूर्वी भरोसा ठेवणार हा. तू तुमची पोरी नाही, यांच्या भरोसा नाही, पोरी आहे. पोरी 100% मग मला करायचं ऐक ना ही आपली इकडून हा कुठं चालली ऐक ना भटी ना मागवा वाजन संपलं वाजन संपलं बापाची जमीन आहे नावाची करून घ्यायची काय देणार शब्द आहे आपला देऊन टाकणार आम्ही नाही कटरू बिटरू नाही देणार यांना कोण आहे तुम्ही मला हे आणि समजलं तुला पाहिजे. एक सांगतो बरं का तुला जमीन भेटत नसते देणार आता भेटत असते का बाई अरे एक नंबर तू शांत बस पायल तू जर आई बापाचा ऐक तू ऐक. बळत्या मनात जाऊ नको ह्या बाईचं सोपं नाही हे गडी कोणत्या तिदाराचा अरे बाबा हे लई कलमी घरा नाही हा, म्हण ना, देईन ना म्हणून. हा. हिने जर जमीन नावावर करून दिली आणि याने लग्न लावलं. मला तू ह्याला घेऊन पळून जा बस. त्याला जिम्मेदार मी मग आम्ही म्हणलं ना नाही इकडे तुमच्या लग्न भरोसा जमीन देऊन नाही नाही हाय का नाही बाहेर? तुमच्यावर भरोसा नाही, तुमच्यावर नाही. या, तुमचं आहे ना आमचा काय मग तर भरोसा नाही एक मिनिट ऐका यांना एकच मुलगी ना मी म्हणतो त्याला दहा मी येतात. काय म्हणते तुम्ही माझ्या गावातले का नाही ऐका ना. दोन मिनिटं. तुम्ही माझ्या शेजारी- तुम्हाला मी काय म्हणते? तुम्ही माझे भाऊ बंधू यांना का एकच मुलगी नाही? का एकच हा नाही? एकच आहे का नाही पुरीच नाव करून दे. कोणच्या शबा! पण म्हणजे बरं, झालं. झालं म्हणजे उद्योग त्यांना दुसरं म्हणा, काही म्हणा. बोलताना तिचं नाव करून देते कोणतं तुम्ही. दुसरं? आम्ही गावाला दाखवतो. लोकांना 20 वर्षांनी झाले त्याकडे होऊ शकतो तुझ्या बापूचं नाव साहजिक आहे, काय बोलते रामे माणूस आहे लोकांना 20 अरे. वर्षांनी झाले याला बी होऊ शकते होऊ शकते पोरीचं लग्न झालं पण देऊन टाक ना ती अरे काय करायचे आपल्याला काय म्हणजे तुझं नाव नाही करून देऊ तुझं तोरण आता का तुझ्या ह्याच्यावर जेव्हा तुला मला रस्त्यावर राहायची हा बघ, एक मिनिट. तुला जर आई बापाला भिकायला लावायचं असेल तर तू त्या संग जा आणि नसेल लावायचं तर फक्त जमीन नावची करून घेऊन तू त्या संग बिंदास लग्न कर पण मग ती म्हणली ना मी करते म्हणली ती म्हणली अरे बाबा, याची. माझ्या भावामध्ये एक नंबरचे दल बदलू घेत दोघं हे मोडायला आलाय यांनी इथं नाही मोडलंय बघा हे आता पण म्हणजे माझ्या माझ्या घराचं घराचं चांगलं. मोडायला आलाय. तुम्ही एक काम करा बरं तुम्ही जा. काय काम करतो? तुम्ही जा. चल, मी जातो. अरे मग त्यांचं का नाही ला. सकाळी म्हणला जे चांगलं सांगते त्यालाच दिलंय हाकलून सकाळी म्हणला मग आम्ही. आम्हाला काही माहिती का बाय कसं वजन संपलेलं आहे तुमचं अजिबात बोलता येत नाही दोघांना बी. जमीन देत नाही पोरगी देत नाही जा. हा. कसं ऐकतो ना? आली का नाही पाठीवर तू आली ना तू आहे ना लय नाटके करायला लागला ना तुला जमीन नाही पोरगी नाही चल आपली लावली ना तू जात दाखवतो थांबा, हा काय म्हणली आत्या गवी तो बाप फरक झाला तसा हे बघ आत्या असं नाही होणार तू जमीन देत होती म्हणून मी लग्नाला तयार झाले माझ्या बापाला अगं. काय मी काय रस्त्यावर आणू का अगं मी रस्त्यावर आणायचा विचार करत नाही माझा पण भाऊ आहे पायल मग तसं पण नाही आता तू विचार कर मी काय म्हणते तुझ्या बापाला इकडे लग्न लागलं इकडे तुला लगेच नाही 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 तसं नाही 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 चालणार. ऐक, ऐक. असं प्रत्येक घरी असं काही ठिकाणी घडे दोन बरोबर आहे. थांबा तुम्ही हा. असं काही ठिकाणी घडे बहिणींनी काय केलं पुरी केल्या पण जमीन नावच्या करून नाही नाही दिल्या. आणि त्या पुरी तिकडे गेल्या त्याच पुरीने बापावर केस केली बरं आता याची गॅरंटी कोण घेईन मी घेईन. मी याच्या नावावर जमीन करून दिली हा. ती पुरी आमच्या घरात दिली याची गॅरंटी कोण कोण ए, म्हणतं मी नाही घेते. देणार? नाही मी घेतो मी तो शब्द असतो. ही पोरगी बांधून इथून बांधून गप आहे अरे, तुमच्या डोक्यात बटाटी मारले बिचार अरे, दोघं- रस्त्यावर आणायचं का त्याला तुला कोणाला तरी द्यायची ना तुझ्या घरी कमी आहे अहो, का मला त्याला द्यायची मला नाही ठेवायची आणि मग कुठं पोरीच्या नावावर निघाली तर होती? पहिल्यांदा आहे ना माझ्या वडिलांच्या नावावर जर जमीन करत असशील तर मी लग्न करल नाही तर मी जे करून चल, ए, आण कागदपत्र ते, चल. मग काम खरं आहे ना हा, नाही, खरं आहे. कागद चल. हा बघ, याने काय होतं 2 मिनिटं ऐका तुला वाटलं काय तुझं लय शहाणी? बावळट नाहीये मला फारच बावळट नका समजू मी काय सकाळी काय म्हणलं ऐक 2 मिनिटं त्या माणसाला लग्न मी हे मोडलं. दोन्ही घर ऐक हे दोन्ही घर जोडायसाठी तुमच्यापर्यंत आलतो आणि अरे परत पांड्या, मला तोडायची नसते त्याचं काय चुकलंय एक गोष्ट ध्यानात धर तुम्ही आजच्याला जाता 10 वर्षांनी 5 वर्षांनी ना ही जमीन यांच्या नावची यायची नाही ह्या पुरीच्या आई बाप्पाचं नातं तुटन त्या पैशा पाहिजे जमिनी पाहिजे थोडीफार अक्कल धरा तुला माहिती आहे ना? वेळेत कोणची गोष्ट झाली आता तसं बी लग्न होणार आहे ती द्यायची की नाही द्यायची तुमची जिम्मेदारी राहील पुरीला बरं, लग्न ए, करायचं, पाय- नाही करायची नाही ए जिम्मेदारी. दादा पण माझं काय म्हणणं आहे जर तुम्ही जागच्या जागेवर या दोन्ही गोष्टी केल्या तर नातं 100% टिकन टिकतं. प्रेम टिकन बरोबर. आणि आजू गेला 6 महिने लोटले ना कार्यक्रम फुटतोय माणसाचे मन बदलायला मी हा. लागत नाही चल ग्रामपंचायती तुझ्या नावावर ग्रामपंचायत नाही होत बरं विषय काय होता? लावायला लागेल. हा हा चल बाबा तहसील
वकिलला कुठं आहे तिकडे एक काम आता कर एक काम कर ना ही पडलं बिचार किटे हा. आता एक काम कर कोर्ट जमिनीचे कागदपत्र रजिस्टर तयार होते हा आणि त्यावर इकडे लग्न आवरलं. पोरीचे लग्न बी तिथंच होते काय अडचण नाही. रजिस्टरच करून टाकू हा काय अडचण आहे नाही मला नाही अडचण मला सगळं भरोसा आहे तुझ्या बायको भरोसा नाही म्हणून मी येशील. नाही नाही तिथं जाऊ सर काय मागवानी दोन तोंडी हाय हाय दोन हा, तोंडीची दोन तोंडी, तू त्याची बहीण दोन जरी असली तोंडीची. तरी मिनिटात बदले मी काय राहणार की जाबाई ते? मिळाला ना? बरं त्याची काय चुकी तू आता 3 मिनिटात सात बदल गुंठे ए, 7 गुंठे extra खातात तुम्ही माये. बदलून पडे हिस्सा घ्यायचं हिस्सा नाही मग आपल्या जाऊ पाहुणे दारा तो विषय नाही काढायचा मी सगळे ऐकून सांगितलं होतं. ए, ग- कोणी सांगितलं होतं मग तुला रस्त्याने? पोरगी भेटली असती काही दोन टाकले पाहिजे ए, राजू खरे खोटे अरे लाज वाटते तुम्हाला बापाला माणसाने आम्हाला घरपड म्हणून 7-7 गुंठे दिले हा हा ती कोणाकडे भाऊ? माझ्याकडे माया वाटेची कुठे गेली माझ्याकडेच आहे. मग का बदलले तुम्ही ही हिच्यामुळे मग तसे उद्या बदलले नाही बरोबर आहे म्हणले ना मी आता ए, अरे तुम्ही घरी राहतात आम्ही दोघं गाव चालित गावात नोकर नाही टाइम होता आम्हाला यायला तुम्हाला कवा तरी ऐकाय भेटत कुठं काय चाललंय घरी जाऊन गाव चालू. बरं चला देते तुम्हाला घ्या तुमचं नाव छापून. मला लग्न लावा, तसं नका लावू. आम्हाला आम्ही काही येडे लावायला चल तेल घालायला दादाला घेऊ दे लग्न झाल्यावर इकडे लगेच तू चल हो. बापाला हाणाय निघाला लाज वाटली पाहिजे तुला माझं